तर गाईस बरेच दिवस झाले माझा ब्लॉग येत नाही. आय एम रिअली सॉरी. पण आता मी ॲक्च्युली थोडं कॉलेजेसमुळे बिझी होतो. आता आम्ही चाललेलो आहे आदरतील गावाला. हा प्लॅन अचानक बनला आहे. ॲक्च्युली मध्ये जाणार तर होतो, पण आता मगाशी मी कॉलेजवरून आलो तेव्हा हा प्लॅन कॅन्सल झालेला असं मला कळलं. नंतर मी जरा घरातल्यांची वार्तालाप केली आणि मग त्यांना जरा रिक्वेस्ट केल्या, विनंत्या केल्या की यार न्या ना प्लीज प्लीज. तर आता रेडी झाले. उद्या यायचा न प्लॅन होता, तर अचानक आता आज जायचं ठरलं आहे. मी माझी मम्मी पॅकिंग वगैरे झालेले आहे. पॅकिंग वगैरे झाली. माझी बॅग इकडे ना, माझी बॅग तिकडे आमच्या रूमवरती माझी आणि मम्मीची बॅग. तर आता मी भेटतो मग आता तुम्हाला डायरेक्ट गाडीतच. ठीक आहे, बाय. तर काय आता मी नदीवरती चाललेलो आहे. नदी तसं इथं पाऊस पडतो म्हणून मी एवढं काय शूटिंग प्रॉपर करेन म्हणून व्हॉईस ओव्हर करतो मी. आता नदीवरती जाऊन मग सकाळचे वाजले ते 10:30पर्यंत. इथं आम्हाला आता एक विहीर पण लागली आहे. ते विहीरचं पाणी बघितलं का तुम्ही? एवढं हे होतं ना, काय आणि ते बोलतं आरपार दिसतंय असं. आता बघू तुम्हाला नदीचं दृश्य दाखवतो डायरेक्ट. तर काय मी आलो आहे काल गावाला. काल आज मी जरा फ्री आहे आणि आज जरा बाहेर पण चाललो आहे आम्ही. तर आज मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. आता मी दुसऱ्या रूममध्ये मी ॲक्च्युली झोपतो. ती जी रूम आहे ना तिथं झोपतो मी. पण आता तिथं म्हणजे असे पावसामुळे बाहेरचं बेड वाट टाकू नाही शकत. मग मी घरामध्ये टाकले त्या रूममध्ये. तर तिथे मी दाखवतो नाही शकत ती रूम तुम्हाला, सॉरी. पण आता इथूनच आपण सुरू करूया. आज मी चाललो आहे माझी मामी जी आहे ना त्यांच्या माहेरी. का तर आम्ही एक मुंबईवरून दिवावरून एक नारळचं झाड आपण लावतो ना, नारळ नॉर्मल नारळ तो 30 रुपयावाला. तर ते लावलेलं, तर त्याचं झाड थोडं उगवलेलं ना, तर तेच आता आम्ही त्या माझ्या मामींच्या माहेरी लावायला चाललो आहे. तर आता ते तिकडून लावायला जाणार आणि मग तिथून येता माझी जी आई आहे म्हणजे मम्मीची मम्मी, तिच्या बहीण म्हणजे सॉरी मम्मीची मावशी, तिला आणणार येताना. का उद्या हवी आहे म्हटलं ती मग नाही सगळी असणार ना, तर तिला येताना आणणार आहे आम्ही. तर आता तुम्हाला माहेरचं नाव आहे गुजरवाडी. डोंगरावरती माहिती ते मस्त असं एक व्ह्यू भेटेल तुम्हाला बघण्यासाठी. असं एक छानसं असं आहे ना, एक हे काय त्याला बोलतात सिनेरी टाईप आहे तिथं. आणि एक मंदिर आहे, पण तिथं जायला रस्ता आता चिखलाचा असेल मे बी, कारण का पाऊस पडतोय तर डोंगरावरती म्हटलं तर चिखल असेलच ऑलमोस्ट. गाडीने जातो आम्ही म्हणून काय एवढं हे नाही. गाईज चालू झालं की ना बघूया. गाईज आम्ही आता निघतो आहे गुजरवाडीला जायला. हे बघा एवढे जण आहोत हे. आणि तो माझा मामा गेला गाडी काढायला पुढं. काय आलं चला तिथे ना गाय म्हशीचा असं म्हणजे आमच्या बाजूच्या म्हशी आहेत ना, त्या शेणाचा वास होतोय. ती गावाला आल्यावरती शेणाचा वास पण नाही ॲक्च्युली लय मस्त लागतो. काय माहिती का तिचं पाठी काम चाललेलं म्हणून तिचा आवाज नसता आला माझा, म्हणून मी तिथं व्हिडिओ नको बनवतो. आता बनवतो. हाय गाईस, तर मी आलो आता गुजरवाडीला. बाहेरून शूट नाही करत आहे कारण का बाहेर पाऊस पडतो आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, एकच मिनिट थांबा. बघा ह्याचं नाव सारंग का सुंदर काहीतरी सुंदर आहे वाटतं. सारंग आधीचं नाव होतं, त्याला विकला. त्याचं नाव सुंदर आहे. बाहेर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. आता पावसाला जोरात आहे जरा, तो पाऊस जाऊ द्या दाखवतो तुम्हाला. गाईस हे बघा मला एक गोष्ट दाखव. ऐकू हा एक कुत्रा आहे, पूर्ण वाळ चालला आहे. पूर्ण हळूहळू तेव्हा पूर्ण असं नाही एकदम झालं. तर आता काय माहिती कोणाचं आहे काय माहिती, रस्त्यावरती आहे मे बी, मग खायलाच देत नाही त्याला. हां हे बघा तुम्हाला हे दाखवायला तर इथं इथला आता पाऊस कमी झाला आहे म्हणून मी आलो आहे जरा. हो का याला इग्नोर करा. आता मी रस्त्यावरती जाऊ की नको याचा विचार करतोय. एकतरी अशी पॅन्ट घातली आहे ना मी, म्हणून मग प्रॉब्लेम होतो माहिती मला. असं आहे ना प्लाझोसारखा धरावा लागतो अख्खा. आता जेवलो आहे मी इथं. आता इथून आम्ही चाललो आहे
कुठं चाललं आहे तू? म्हसवड आहे ती. हां म्हसवडला चालू आहे. ते दुर्पाच्या राहणं तुम्हाला बोललो ना, माझ्या आईची म्हणजे माझ्या मम्मीची मावशी, तिला आणायला चालू आता इथून. आता जेवून झालो, आता निघू इथून आम्ही. हे बघा हा ना, हा जेव्हापासून मगाशी त्याला व्हिडिओमध्ये घेतला ना, नुसतं मला पाठी पडलं माहिती का. आता हे बघा दाखव तुम्हाला एक गोष्ट दिसते का. हे बघ हे ना, हे डागा त्यानेच खराब केलं आहे माझं. आता उडी घातली माझ्या अंगावरती त्याने. आता जेवण जेट झालं आमचं, निघायची तयारीत आता सगळे लोक. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे गुजरवाडीच्या निसर्गात, डोंगरात म्हणजेच. हे बघा ही माझी मम्मी, हाय, आणि ही माझी बहीण ना बाई, आणि माझ्या मामे यांच्याच गावी आलोय आम्ही. आता इथं फोटोशूट तर झालेलं आहे. बाबू हिला घे बाबू. आता आम्ही चाललोय पार्कोर करून इथून, कारण इथं पार्कोर करायचीच आता आवश्यकता आहे आम्हाला. जम करू का कर खाली आहे का? हा हा इथे का. Yeah guys, see my Paco. I am a Paco warrior. दे दो रस्ते. It means warrior. रस्त्यावर आहे. तो सिनरी लय तुला दाखवली नाही तिकडून. हे बघा, हे बघा गाईज. चला हाय गाईज. तर आता मी आलो आहे आजीला वगैरे सगळ्यांना घेऊन आता घरी आलो आहे. ॲक्च्युली ना नदीवरचा जायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे का, तर आता पाऊस पडले तर बरं आहे. म्हणजे खूपच जरा पाऊस होता आणि आता बाहेर माती आहे म्हटल्यावरती मग नदीला जायचा रस्ता आहे ना, तो पूर्णपणे काय त्याला बोलतात रे, चिखल झालं त्या रस्त्यावरती. तर माझा तिथं गेलं तर अख्खे कपडे वगैरे खराब होणार, सँडल तर होईलच खराब, पाय पण खराब होतील. विचार केला आता नाही जात नदीला यावेळेस, पुढच्या जेव्हा गावाला येऊन तेव्हा जाऊ नदीला. आता पावसामुळे तर जायला नाही भेटणार, कारण लय चिखल असणार तिकडं. आणि तो अख्खा रस्ता आहे ना असं म्हणजे सिमेंट बिमेंट काय नाही, तर गावचे रस्ते तर नॉर्मल ते शेतातले त्या रस्त्याने थोडी ना मग जाणार आहे आम्ही. मग आता गाईस आज तर वाजले की तुला माहीत नाही मला, पण आता आम्ही स्मशानात निघालो. जे 10वीचं काय करतात ना कार्य, त्यासाठी स्मशानात चाललो आहे. मी तर आंघोळ करून आम्ही सगळे रेडी झालो सकाळी. मला तर जायचं की नाही मला तेच माहीत नव्हतं, पण आता हे लोकांनी उठवले, मला म्हटलं जावं याच. आंघोळ करून मी थोडं आंघोळ करून रेडी व्हायला तर चला लय माणसं आली बघ. तर मित्रांनो आता खाली ते काय 10व्याचं चाललं आहे कार्य. इथं माझा भाऊ जो आहे ना, तो लय नाटकी करतो. त्याला का आणलं आहे काय माहिती, लहान आहे त्याला कळत नाही असं, पण म्हणून हां त्याला मग असं पण कळत नाही. इथं आजूबाजूला बघा काय, आजूबाजूला अख्खं हे ऊस आहे. हां मोस्ट ऑफ ठिकाणी ऊसच आहे. समोर काय माणसं आहेत ना, ते ऊस काढतात. जायचं रिटर्न. हां चला तिथून बटन दाबलं चालू आहे आता. काही जाणं आता इथून निघालेलो आहे. आपण कुठे आहोत आता? लोणावळ्याला आहोत. बाहेर मुसळधार पावसांचा वर्षा होत आहे. पाठी तर तुम्हाला काही दिसणार नाही, दिसतेच ते पावसामुळे काही दिसतच नाही. नुसता पाऊस आहे आम्हाला इथं. आम्ही वाहतो की काय आता, आम्हाला जी भीती वाटते.